सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील पाणी संघर्ष समितीतर्फे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करत त्यांना पाठिंबा दर्शवला आणि घोषणा दिल्या। तुकाराम मुंडे यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांची बदली करू नये तसेच तुकाराम मुंडे यांनी अन्न भेसळ, दूध भेसळ, औषध भेसळ, गुटखा विरोधात कारवाई करण्याचे चांगले पाऊल उचलले आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण केले आहे। भेसळखोरास गजाआड केलेला आहे। त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रशासकीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवण्यात यावे। अन्यथा 15 जुलै रोजी कडेगाव शहरातून मोर्चाकडून प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याने पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख, फुलेशाहू आंबेडकर विचार मंचचे महादेव हुवाळ यांनी म्हटलं आहे। यावेळी पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू करवरुडे, पदाधिकारी भाऊसाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पदाधिकारी या ठिकाणी आहोत। आम्ही आता प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन तसं दिलंय आणि आम्ही 13 जुलैचा अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे। 13 जुलैपर्यंत या सगळ्या आम्ही जे काही मागण्या प्रशासनाकडे या अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केलेल्या आहेत त्याचे आम्हाला त्याचा खुलासा त्यांनी करायचा आहे आणि जर तो खुलासा नाही आला तर आम्ही 13 तारखेनंतर आम्ही सर्व पक्ष संघटना, पुरोगामी विचार संघटना तसेच फुलेशाहू आंबेडकर विचार मंचचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही भव्य असं एक आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। आज आम्ही मोर्चाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की तुकाराम मुंडे साहेब यांची बदली करण्यात येऊ नये। याचं कारण एकच आहे की मुंडे साहेब यांना 3 वर्षाचा कालखंड दिल्यानंतर ते पूर्ण जे भेसळीचं जे काम आहे ते पूर्ण बंद करून टाकणार आहे। याचं भेसळीचं असं असतंय की आज महाराष्ट्रामध्ये जे सरले दूध संघ आहेत या दूध संघाचं संकलन केलेले आकडे आणि विक्रीचे आकडे याची जर तफावत बघितली तर ती 42 लाख लिटरमध्ये आहे। आणि हे 42 लाख लिटर दूध येतं कुठलं? मग बाहेरच्या राज्यातून येणारं दूध हे सोडून हे बोगस दूध, बनावट दूध बनवलेलं दूध आहे, केमिकलयुक्त दूध बनवलेलं जे दूध आहे ते दूध हे आहे। आणि हे दूध बंद करायचं असेल तर ह्या सगळ्या दूध संघांचं कामकाज जे आहे ते चोखपणे करायचं असेल, त्याची जर कोणाची भ्याड ठेवायची नसेल तर तुकाराम मुंडे साहेब हे अन्न व भेसळ आयुक्ताच्या कार्यकालासाठी 3 वर्षासाठी तिथं पाहिजे आहेत। त्यांच्या बरोबरीनं इतर जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे आणि धाडी टाकून हे जे भेसळ करणारे आहेत त्यांना तुरुंगात पाठवण्याचं काम हे केलं पाहिजे। तरच हे अन्न भेसळ थांबणार आहे, तरच हे भेसळयुक्त दूध थांबणार आहे, तरच ही माणसांना जे विष गाठलं जाते दुधाच्या ह्याच्यातून, अन्नातून, ते थांबणार आहे। हे तात्काळ करावं। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।